हाय, हॅलो, नमस्कार आणि तुमचं स्वागत आहे माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये. तर सगळ्यांना रामकृष्ण हरी. तर आज आहे एकादशी, तर म्हटलं चला तुमच्यासोबत थोडंसं रुटीन शेअर करावं आणि जरासा घसा बसलेला आहे तेवढं समजून घ्या. आणि मग देवपूजा करायची होती, तर देवपूजा करताना आज स्पेशल देवपूजा होती, ते पुढं सांगते तुम्हाला. आणि छान असे बघा सगळे देव खाली घेतले, दुसरा कपडा अंथरला म्हणजे वस्त्र अंथरले आणि छान आपल्या स्वामी समर्थांना म्हणजे आपल्या गुरुमाऊलीला छान अंघोळ घातली आणि सगळ्या देवांना अंघोळ घालून मंदिरामध्ये त्यांच्या जागी स्थापन केलं. मग आता आजचा दिवस विशेष म्हणजे काय, तर बघा आज एका मूर्तीची मला स्थापना करायची होती. मलाही कोणत्या गोष्टीची शास्त्रशुद्ध पद्धत अशी माहिती नाही आहे, परंतु जर मी आमच्या घरच्यांना किंवा मोठ्या माणसांना विचारून थोडंसं आपलं जे जसं येतं तशाप्रमाणे करू शकतो. कारण की आपल्याला तर काय एवढे छोट्याशा गोष्टीसाठी किंवा कशासाठी आपण ब्राह्मण बोलवून काही स्थापना वगैरे करणार नाही आहे. तर घरच्या घरीच मी स्थापना करणार आहे. तर सगळ्या देवांची बघा अंघोळ वगैरे म्हणजे स्नान वगैरे घालून छान पूजा केली. त्यानंतर बघा आमच्या इथे आज आले होते साक्षात माऊली, म्हणजेच आपले विठ्ठल रुक्माईची मूर्ती आमच्या सासऱ्यांनी मला आणली. तर एवढी सुंदर आहे ना ती, तर मला खूप आवडली. आणि मग आता यांची स्थापना आपल्या मंदिरात करायचं म्हटलं, तर विचारलं तर देवाची स्थापना आपल्या मंदिरात किंवा देवघरात करत असताना त्या कोणत्याही धान्यामध्ये किंवा तांदळामध्ये ती मूर्ती आपण आधी ठेवायची आणि ज्या दिवशी स्थापना करायची आहे ना, त्या दिवशी ती मूर्ती त्यातून काढायची बाहेर. त्यानंतर जो अभिषेक असतो दही, दूध, तूप, पंचामृताने, तो आपल्याला घालायचा आहे. तर त्यामध्ये मी आता दूध टाकून घेतलं आहे, त्यानंतर दही टाकलं, त्यानंतर आपल्याला मध टाकून घ्यायचं आहे. आणि जेणेकरून आपल्या मंदिरामध्ये जी मूर्ती स्थापन करायची आहे ना, तर त्याला शास्त्रशुद्ध पद्धतीने म्हणजे आपल्या हाताने जेवढं होईल तेवढं अभिषेक करून त्यांना स्थापन करायचं आहे. त्यानंतर मी मध टाकलं आहे. मधानंतर आपल्याला तूप टाकायचं. जे की आपण पंचामृतामध्ये घालतो ना, त्या गोष्टी टाकायच्या आहेत. जर तुम्हाला वेगळी पद्धत माहिती असेल तर तीही मला कमेंटमध्ये सांगा. कारण की मला जी माहिती आहे, मी विचारल्यावरती मला सांगितलेली पद्धत म्हणजे ही पद्धत होती. तर त्या पद्धतीने मी आपल्या मूर्तीची स्थापना माझ्या मंदिरामध्ये केली आहे. आणि तुम्हाला विठ्ठल रुक्माईची मूर्ती कशी वाटली, माऊलींची मूर्ती कशी वाटली ती नक्की सांगा. छान असता पाण्याने म्हणजे जलाभिषेक केला आणि नंतर फुलं वगैरे वाहून मूर्तींना मस्त वस्त्र वगैरे घातले आणि खूप छान वाटत होतं. आणि बघता क्षणी असं वाटतंय की बाबा हां, की खरंच बोलतात ना, असं कटावरती हात ठेवून विठ्ठलराया आपल्या घरी खरंच आला आहे, असं वाटत होतं. आणि छान फुलं वगैरे वाहिले. तर कोणाकोणाच्या इथे अशी मूर्ती छान आहेत ते नक्की कमेंट करा. आणि कोणाकोणाला ही पंढरपुरामधूनच आणलेली आहे मूर्ती. आमचे सासरे गेले होते पंढरपूरला वारीला, तर ते प्रत्येक महिन्यामध्ये वारीला जातात, तर त्यामुळे त्यांनी तेव्हा घेऊन आलेत माझ्यासाठी. तर बघा एवढी सुंदर मूर्ती आहे आणि दिसायलाच एवढं सुंदर दिसते. आता बघा यांना वस्त्र घातल्यावरती तर खूप छान दिसतात. कोणतीही गोष्ट आपल्याला माहीत नसली असेल तर ती आपण इतरांना विचारून करतो. आणि जर तुम्हाला कोणत्या वेगवेगळ्या पद्धती माहिती असेल आणि मी जर कोणती गोष्ट चुकली असेल तर नक्की सांगा आणि मग जेणेकरून मी ती गोष्ट सुधरवू शकेल. तर बघा असे छान वस्त्र घातले विठ्ठल रुक्माईला. आणि विठ्ठलासाठी माळ बनवायची आहे, म्हणजे छोट्या मण्यांची माळ्या बनवायच्या राहिल्या आहेत. पण रुक्मिणीसाठी मी मंगळसूत्र आणि मणी घेतले आहेत, ते तुम्हाला मी दाखवते पुढे चलून. तर बघा मूर्ती केवढी छान वाटते. त्यानंतर आपल्या पांडुरंगाला म्हटलं तर अष्टगंध लावतात हां. तर म्हणून मग मी पांडुरंगासाठी अष्टगंधच वापरला आहे. कारण की पांडुरंगाला अष्टगंधाचाच टिक्का लावतात. तर म्हणून मग आणि आपल्या रुक्मिणीला हळदीचा मळवट भरलेला असतो आणि त्यामध्ये कुंकू लावतात.
तर तसंच करण्याचा प्रयत्न केला तर ते सांगा की खरंच मी व्यवस्थित केलं आहे की नाही. कारण की मी पण पहिल्यांदाच करते, पण आवड एवढी आहे ना की म्हणजे असं असं दिसायला पाहिजे छान आणि खरंच खूप छान दिसतात. ही मूर्ती खूप छान आहे आणि मी सांगा की मी व्यवस्थित केलंय की नाही. आणि रुक्मिणीच्या मूर्तीला व्यवस्थित मोन मळवट भरलाय की नाही. तर बघा असं छान असं मध्यभागी कुंकू लावलं, कुंकाचा मळवट भरला. तर तिच्या साडीवरती थोडंसं पडलंय, तर आता ते निघून जाईल. तर बघा असं दिसते मूर्ती, छान अशी प्रतिमा दिसते, किती सुंदर वाटते बघा. असं वाटतं की खरंच खूप मनमोहक रूप आहे. हे रूप असं म्हणजे आणि देवाऱ्यामध्ये ठेवल्यावर एवढं लकलकाट वाटतो ना की बाबा बघायला नको. असं वाटतं की खरंच आपल्या देवाऱ्यामध्ये साक्षात उभे आहेत. तर तुम्हाला कसे वाटते ते नक्की सांगा. आणि हे बघा हे छोटंसं मंगळसूत्र बनवलंय, त्याला व्यवस्थित करायचं राहिलं कारण की माझ्याकडे काळे मणी जास्त नव्हते, त्यामुळे मी थोडेसेच होते तेवढे त्यामध्ये भरले आहेत. आणि हे बघा छोटंसं मंगळसूत्र आहे जे की 2 मणी आणि छोटंसं सोन्याचं मंगळसूत्र केलंय. तर बघा एवढं छान दिसतंय. तर तुम्हाला कसं वाटतंय ते नक्की सांगा. एवढी सुंदर मूर्ती वाटते. आता एकच इच्छा राहिली की म्हणजे सगळ्या देवांना एक मोठं देवघर घ्यायचं आहे. पण बघू आता ते जर इच्छा पूर्ण व्हायला पण प्रत्येक गोष्टीला वेळ लागतो. पण देव आपल्याला पूर्ण साक्षात्कार देऊनच प्रत्येक गोष्ट करून घेतात आणि होते आपल्या आयुष्यामध्ये अशा गोष्टी. ज्या कधी गोष्टी विचारही केलेल्या नसतात, त्याही गोष्टी आपल्या भगवंतांच्या मदतीने किंवा त्यांच्या इच्छेने आपल्या जीवनात होतात. हे मी मान्य करते कारण की अशा अनुभव आपल्या आयुष्यात आपल्याला येत असतात. मस्त पुष्प अर्पण केली आणि दिवा, रांगोळी छान असे काढले बघा आणि मस्त वाटते देवघर. आणि ज्यावेळी आपण घरामध्ये देवाची पूजा करतो ना, तर शांतता आणि आपल्या इथे सुख राहतं. असं मस्त अशी पूजा झाली बघा. आज आहे एकादशी, त्यामुळे मस्त अशी पूजा केली आहे. पाहू शकता किती छान झाले. विठ्ठल रुक्माईची मूर्ती वगैरे छान अशी मांडली. मग दिसत असेल तर नक्कीच व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा. आणि तुम्हाला पांडुरंगाची मूर्ती कशी वाटली आणि कोणाकोणाकडे एवढी छान आणि मोठी अशी मूर्ती आहे ती नक्की सांगा. कारण की मला पण खूप हौस होती या गोष्टीची की माझ्या घरामध्ये मोठ्या मोठ्या मूर्त्या असाव्यात. आता ऑलरेडी छोट्या छोट्या आहेत, परंतु आता जी विठ्ठल रुक्माईची मूर्ती आहे ना ती खूप छान आणि मला खूप आवडली. आणि मनातून असं भरून येते की असं म्हणजे दिसलं तरी पण. आणि आपण जी सेवा करतो आणि आता या महिन्यामध्ये आषाढी वारी आहे, तर या एकादशीला मी पूजली आहे.